तुला असं वाटतं की तुझ्या ह्या प्रयत्नांनी, म्हणजे दोन प्रश्न आहे माझा याच्यात, की ह्या प्रयत्नांनी महाराष्ट्र जागा होईल का? कसं जागा करता येईल त्याला? काय तुझ्या डोक्यात काय उद्देश, कसं मुळात करायचं? मला काय वाटतं ना, की ही जागा करायची जी गरज आहे ती मुळात काय आहे. हम्म, तर आता तू गुगलवर सर्च कर, हम्म. भारतातले, आता मला सांग, भारतातलं सगळ्यात श्रीमंत राज्य कोणतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र, बरोबर. बरोबर. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. मुंबई. मुंबई कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कोणाचा आहे? मराठी मराठी माणसाचं. माणसाचा, बरोबर. भारतातले टॉप 10 श्रीमंत लोकांची यादी काढ हम्म. आणि बघ मला सांग किती मराठी लोक दिसतात. नाही. नाही? नाही. बरं चल, 10 सोड 50, 50 सोड 100. जर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र राज्य हे सगळ्यात श्रीमंत राज्य आहे, जर मुंबई महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, म्हणजे बाहेरून लोक येऊन इथे श्रीमंत होऊ शकतायत, एवढी पावनभूमी ही आहे, मग मराठी माणूस या गोष्टीचा फायदा का नाही उचलू शकत आहे? का टॉप 10 मध्ये नाहीये? टॉप 10 स्टार्टअप्सची लिस्ट काढून बघ, नाही. मला नाहीच आहेत. टॉप 10 यंग अचिव्हर्सची लिस्ट काढून बघ, नाही सापडणार. त्यामुळे ही गरज आहे, महाराष्ट्राला जागा करायची गरज याच्यामुळे, की बाबा रे तुम्ही कुठेच टॉपवर नाहीये. मग जो ते फक्त आर्थिक नाही, कुठेच टॉपवर नाही, बरोबर. फक्त आपण आर्थिक बाबतीत नाही हा, बोलते. मराठी माणूस कुठे टॉपवर जातो ना, जिथे तो एकटा पुढे जातो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बिझनेस वगैरे या गोष्टी, जिथे कलेक्टिव्ह वर्कची गरज असते, जिथे सपोर्टची गरज असते, जिथे लोकांची गरज असते, तिथे तो पुढे जात नाही. नाही. पण इंडिव्हिज्युअली तो पुढे जातो. म्हणजे तुमच्याकडे गावस्कर आहे, तेंडुलकर आहे, लता मंगेशकर आहे, माधुरी दीक्षित आहे, असे कित्येक नाव आहेत. ते इंडिव्हिज्युअली स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जातात. ना कोणी त्याचं क्रेडिट घेऊ शकतं, ना कोणी त्याचं त्यांना ब्लेम देऊ शकतं. नाही. नाही. बरोबर. पण जिथे बिझनेस करून पुढे जायची वेळ येते, जिथे लोकांची गरज पडते, जिथे कम्युनिटी पाठीशी उभं राहायची गरज पडते, त्या ठिकाणी आपण कुठेच नाही. कुठेच नाहीये, आपण मागे आहोत. जर लिस्ट मध्ये आपण टॉप 10 मध्ये जर नाहीये, तर याचा अर्थ मग गरज आहे ना, हम्म. जागा करायची गरज आहे. मग जो आपण मराठी बाणा, मराठी कणा या सगळ्या गप्पा मारतो की मोडेन पण वाकणार नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही स्वतःला एवढं सामर्थ्यवान बनवा की कोणी तुम्हाला वाकवायचा प्रयत्नच नाही करू शकलं पाहिजे. बरोबर.